मयूर ट्रॅकवर पहिला चेंडू इथून मात्र पाहिला निर्धाव चेंडूची सांगता होते. पहिला चेंडू इथून निर्धाव टाकला गेला. स्ट्राईक गणेश लेफ्टी बॅट्समन परकी संघाचा एक खेळाडू तर फलंदाज मानला जाणारा गणेश आणि किंग जास्त करून किंग या नावाने ओळखलं जाते. तेच फलंदाज मैदानामध्ये किंग. पहिला चेंडू तर सूर्यकात पडला गेला. त्याच्यानंतर इथून मात्र चांगली गोलंदाजी पाहायला मिळते का. पहिला चेंडू खोलवर गतीचा होता. इथून मात्र रन आउटची संधी होती. इथे मात्र बॉल चांगल्या पद्धतीने अडवला गेला. इथून पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा निर्धाव चेंडू. इथे मात्र पुन्हा एकदा खोलवर गतीचा चेंडू होता. इथे अडवले गेले. उचलतात फेकतात तोपर्यंत इथून एक धाव फलकावर ऍड झाले गेले. त्या 3 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 3 चेंडूमध्ये धाव फलकावर लागले गेले ते खडकी या संघाचे श्री गणेश तर झाले गेले. आता ज्याचं स्ट्राईक आणण्याचा टाइम गेला ते पाहायला मिळेल आपल्याला. तुषार इथून तुषारला फलंदाजी करावी लागेल. एक आणि तर फलंदाज इथे मात्र पुन्हा एकदा बॅक टू बॅक निर्धाव चेंडू टाकले गेलेत. मयूर करणं काय गोलंदाजी पाहायला मिळते. आतापर्यंत याने 4 चेंडू टाकलेत आणि 4 चेंडूमध्ये मात्र एकच धाव खर्च केले गेले. अजूनही या ओव्हरमध्ये एखादा षटकार चौकार पाहायला मिळते का. पॉवर प्लेचे षटक असेल. पॉवर प्लेच्या षटकामध्ये डावा बनवायचे. इथे मात्र डायरेक्ट हिटचा प्रयत्न करायचा होता. इथून मात्र डॉट चेंडूची सांगता होते. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. या षटकात जर विचार केला तर 2 धावा तर धाव फलकावर लागलेला. सुरळीत पद्धतीने गोलंदाजी करतोय मयूर. काय गोलंदाजी. इथे मात्र विसेट मध्ये फटका खेचला गेला. चेंडू आवायचा होता पण चेंडू जात सीमा रेषा पार. हा येथे गणेशच्या बॅटमधनं पहिला चौकार. धावा तर धाव फलकावर लागला गेला. पाहायला मिळते 6 धावा. पहिल्या षटकाचा इथे खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकानंतर धावा बनल्या गेल्या 6. आता पाहायला मिळेल आपल्याला स्ट्राईक एंडला तुषार. तशी दुसऱ्या ओव्हरला सुरुवात. साधन दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी ट्रॅकवर सज्ज झालाय. स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आपल्याला तुषार. जर तुषारचा जर विचार केला आतापर्यंत 3 चेंडू टाक केले गेले
गेलात आणि एकही डाव त्याच्या बॅट्समॅन पाहायला मिळाला नाही. इथे मात्र आटल्या पलटीचे फटके पाहायला मिळतात. इथे प्रेशर बनलं गेलं इथे फलंदाजावर. इथे जर विचार केला साधनचं तर त्याने आतापर्यंत 2 चेंडू टाकले. 2 चेंडू मध्ये मात्र इथे एकही डाव खर्च केलेला नाही. इथून विशालच्या खांद्यावरती तुषारच्या खांद्यावरती जबाबदारी असेल. इथून विशालला मोठे फटके खेचावे लागतील. पहिला चेंडू तर चांगल्या पद्धतीने हाताळला. त्याच्यानंतर पाहूया चेंडू मागे 2 शतरक्षण आणि हा येतो तुषारच्या बॅट मधनं चौकार. ते मात्र काय फटका उपशा फटका खेळला गेला विशाल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा चौकार पाहायला मिळतोय आपल्याला तुषारच्या बॅट मधनं. आधुनिक बघावट मध्ये जर पाहायला मिळतील आपल्याला सोनू सर फलंदाजीसाठी बाकी असतील. त्याच्यानंतर तुकाराम असतील. त्याच्यानंतर डायरेक्ट हिटचा प्रयत्न इथून पाहूया. इथून वाईट +1 अशा 2 डावा स्कोर लागल्या जातील. डावा बनल्या गेला त्या 16 डावा फलकावर. आधी षटकाचा जर विचार केला तर चांगल्या पद्धतीने गोलंदाजी 2 चेंडू टाकले गेले ना सुरेख पद्धतीचे. त्याच्यानंतर काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला विशाल करणं. इथून मात्र स्ट्राईक एंडवर गणेश 16 डावा लागल्या गेलात. नो चेंडू असेल. इथून थ्रेडची संधी असेल. पुन्हा एकदा 4+1 अशा 5 डाव फलकावर लागल्या जातील. 1+4 अशा डाव फलकावर लागल्या जातील. डावा बनल्या गेल्या तर पाहायला मिळतील आपल्याला 21 डावा. फ्रेडची संधी असेल. फलंदाज असतील स्ट्राईक एंडला गणेश. 21 तर बनल्या गेल्यात. कुठेतरी या डावा जर वाचायच्या असतील तर इथून गोलंदाजाला निर्धाव चेंडू टाकावे लागतील. इथे मात्र फ्रेडचा चेंडू होता. इथून उचलतात फेकतात. जेल तर चांगली टिपली गेलेली होती पण इथे फ्रेडचा चेंडू होता आणि इथे 1 डाव प्राप्त झाले. ते डाव फलकावर डावा लागला गेला तर पाहायला मिळतील 22. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. इथे मात्र पुन्हा एकदा उपशा फटका केला होता. इथून 1 डाव फलकावर दुसरा षटक समाप्त झालं. 2 षटकात डाव बनला गेला तर पाहायला मिळतील 23 या आकड्यावरती. इथे मात्र 12 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 12 चेंडू मध्ये 23 बनल्या गेलात. अजूनही उर्वरित पाहायला मिळतील 12 चेंडूंचा खेळ बाकी असेल. इथून जर पाहायला गेलं तर एक विकेट आजपर्यंत पडले नाही. तिसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार.
इथे मात्र जर तुषारचा जर विचार केला तर अगला वेगळ्या पद्धतीचे फटके पाहायला मिळतात. सरळ बॅटने धावा येत नव्हत्या, त्यांनी बॅटीला केलं उलट सुलट आणि इथून धावा बनवायला सुरुवात केला. त्या तुषारने अशीच फलंदाजी पाहायला मिळते का? मिळाले तुषारची काय फटकेबाजी. त्याची जर अजून जर विचार केला तर त्याच्या बॅटमधनं आपल्याला धावा 12 धावा पाहायला मिळाल्या त्याच्या बॅटमधनं. इथे मात्र हलक्या हाताने कट केलेला चेंडू माझे दोन क्षेत्ररक्षण येतात म्हणा येतो उचलतो फेकतो तोपर्यंत इथे 2 धावा पूर्णपणे पूर्ण केले गेला. 2 धावाने धावसंख्येत ती भर झाले पाहायला मिळेल आपल्याला 29 या आकड्यावरती. तर बनल्या गेल्यात. अजूनही पाहायला मिळतील आपल्याला षटकातले 10 चेंडू अजूनही शिल्लक असतील. इथे मात्र फटका सजवला गेलाय, फटकाला पाठवलाय सीमा रेषा पार. हा येतो तुषारच्या बॅटमधला षटकार. इथे मात्र पुन्हा एकदा जेलची संधी होती. जेल इथे सोडले गेले. 2 क्षेत्ररक्षण धावतो इथे पर्यंत उचलतात फेकतात. इथे मात्र 2 धावा पुन्हा एकदा धाव फलकावर ऍड झाल्या गेल्यात. 37 तर बनल्या गेल्यात. अजूनही पाहायला मिळतील शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र एष्ट्या उद्ध्वस्त झाला. रिवतचा प्रयत्न करायचा होता, रिवत झाला इथे असफल. इथून विकेट उडाली गेली. ते तुषारचे बॅट तोडागाठ काय फलंदाजी पाहायला मिळते. इथे तुषारचा जर विचार केला तर 22 धावावर 12 चेंडूमध्ये 22 धावा बनवल्या गेल्या त्याने. हॅलो हॅलो सच्या स्टंप तुटला तो जरा जोडून दे.
शेवटचा चेंडू शिल्लक असेल तिसऱ्या षटकामधला 5व्या चेंडूवर विकेट प्राप्त झाले गेले. तुषारची इथे मात्र पुन्हा एकदा झेल उडाले तर ट्रिक्स इथून उचलतात फेकतात तोपर्यंत इथे एक धाव फलकावर ऍड झाले गेले. धावा बनले गेले तर तिसऱ्या षटकामध्ये पाहायला मिळतील 38 धावा फलकावर लागल्या गेल्यात. इथे मात्र 18 चेंडूंचा खेळ समाप्त झाला. 18 चेंडूमध्ये 38 बनल्या गेल्यात. अजून उर्वरित 6 चेंडूंचा खेळ बाकी असेल. या 6 चेंडूमध्ये अजून किती धावा येतील त्या पाहायचं. शेवटचे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. ज्ञानेश्वर स्ट्रायकरला पाहायला मिळतील नाही ते किती फुलटच चेंडू होता. इथून पाहूया इथे मात्र 1+1 अशा 2 धावा पुस्तकावर जोडल्या जातील. म्हणजे 40 धावा फरकावर लागल्या जातील. चौथा षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार असेल ज्ञानेश्वर. इथून ज्ञानेश्वरला चांगली गोलंदाजी करावी लागेल. इथून कमी पल्ल्याचे षटक टाकावे लागतील. 40 तर बनल्या गेल्यात. इथे मात्र वर्कआउट पद्धतीचा चेंडू होता. एक धाव तर पूर्णपणे पूर्ण केले गेले. एकच धावावर समाधान मानावं लागेल. आता इथून कमबॅकिंग गोलंदाजी पाहायला मिळते. पाहूया शेवटचे षटक असेल. शेवटच्या षटकामध्ये जास्त धावा बनवायचा प्रयत्न करायचा असेल. इथे मात्र चेंडू थोडासा वळून घेणारा चेंडू होता. इथे उचलतात फेकतात तोपर्यंत डायरेक्ट हिटचा प्रयत्न होता. इथून मात्र 2 धावा पूर्ण पार पडून केला गेला. धावसंख्येत अतिरिक्त 2 धावांनी भर झाली. ते पाहायला मिळेल आपल्याला 43 या आकड्यावरती. इथे जर पाहायला गेला तर एकच विकेट प्राप्त झाले गेलेले. इथून जर गणितचा जर विचार केला तर 7 चेंडू केले आणि 7 चेंडूमध्ये मात्र तो 11 धावा बनवल्या गेल्यात. इथून मात्र पुन्हा एकदा एक धाव ऍड झाली गेली. अजूनही पाहायला मिळेल आपल्याला या षटकातले 3 चेंडू शिल्लक असलेल्या 3 चेंडूवर एखादा मोठा ब्लास्ट पाहायला मिळतो का पाहूया. गणेश या गणेशच्या बॅटमध्ये जर पाहायला मिळेल तर आपल्याला चौकार पाहायला मिळतो. इथून मात्र उचलतात फेकतात तोपर्यंत रनआउटची संधी असेल. इथे मात्र काय रनिंग पाहायला मिळते. एक धावीसाठी मैदानामध्ये झुंजतात 2 फलंदाज नैतिक आणि गणेश. अजून या 2 चेंडूमध्ये एखादा चौकार षटकार पाहायला मिळतो का पाहावे. स्ट्रायकिंगवर गणेश. इथे मात्र यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता. चेंडू तो सुरेख अडवले गेले. इथून मात्र एक धाव चोरले गेले. धाव फलकावर जायला गेले त्या 47 धावा. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक असेल. शेवटचा चेंडू. या शेवटच्या चेंडूवर पाहूया षटकार ठोकतोय की चौकार. षटकार ठोकला तर चांगली सामन्यामध्ये रंदात येणार. इथून मात्र गोलंदाज असेल ज्ञानेश्वर. इथे मात्र थोडासा इथून मात्र एक धाव फलकावर ऍड झाले गेले. धावा बनल्या गेल्या त्या 48 आणि 49 धावांची गरज असेल ती कोल्हेगाव या संघाला.
अल्वेश इकडे यायचं आपण 5 मिनिटासाठी. जर पाहायला मिळतील आपल्याला लॉंग ऑफला. लॉंगनला पाहायला मिळतील आपल्याला संदीप आणि लॉंगनला पाहायला मिळतील आपल्याला नैतिक अशी 2 फिल्डिंग पॉवर प्ले सर्कलच्या बाहेर बॉन्ड फिल्डिंग करत असताना. त्याच्यानंतर इथे मात्र सुरेख फटका सजवला गेला. अक्षय येते चेंडू खाली. इथे मात्र 1 आणि 8 मध्ये जेल टिपली गेली ती. इथे मात्र निलेचा जर विचार केला तर 0चा चष्मा घालून इथे परतला गेले. इथे मात्र अक्षयने पहिल्याच चेंडूवर आपले विकेट प्राप्त केले गेले होते. इथून अक्षयचा जर विचार केला तर अक्षय सुद्धा एक चांगली गोलंदाजी करतो. इथे मात्र अरुण फलंदाज 1 डाऊनचा फलंदाज आहे. अरुणला इथून फटकेबाजी करावी लागेल. षटकार चौकार ठोकावे लागतील. इथे मात्र पाया वाईट चेंडूची सांगता होती. श्री गणेश तर झाले गेले. इथे मात्र वाईट चेंडूने इथे मात्र पहिल्या चेंडूवर विकेट घेतल्यानंतर कुठेतरी गोलंदाज अक्षय लाईन बडवतो आणि कुठेतरी खराब चेंडू टाकले गेले. इथून श्री गणेश तर झाले गेले वाईट चेंडूने. इथे मात्र ज्याने एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल आपल्याला तुषारने कुठली चुकी न करता 1 and 8 मध्ये जेल पकडले गेले आणि इथून फलंदाज बाद होतो अरुण. जर अरुणचा जर विचार केला तर 0चा चष्मा घालून परतला गेला. त्याच्यानंतर फलंदाज मैदानामध्ये जाते मोहन. इथे मात्र प्रकारचा चेंडू होता. चेंडू भिरकावण्याचा होता. जमला फलंदाज असतील मोहन. इथून मात्र काही गोलंदाजी पाहायला मिळते आपल्याला अक्षयची. अक्षयने इथून कमबॅकिंग गोलंदाजी तर पाहायला मिळाली. इथे मात्र 2 विकेट प्राप्त केल्या. पुन्हा एकदा फटका तर चांगला सजवला होता. जेलची संधी असेल किंग होते उचलतात फेकतात ते करतो. इथे मात्र एक धाव आता जो स्ट्राईकला आणण्याचं काम केलंय केसनला खांद्यावरती जबाबदारी घ्यावी लागते. ओपनिंगचा फलंदाज मैदानामध्ये दाखल अजूनही पाहायला मिळते आपल्याला. केसन त्या खांद्यावरती पूर्णपणे जबाबदार असतील. इथे जर पाहायला गेलं तर 4 चेंडूंचा खेळ समाप्त झाले. इथे फटका तर चांगला सुरेख आहे. इथे संधी होते उचलतात फेकतात थोडं गचाला असं थ्रू झालं गेलं. इथून एक धाव फलकावर अजून ऍड झाले गेले. धावा बनल्या गेल्या त्या पाहायला मिळतील आपल्याला 3 धावा. अजून शेवटचे चेंडू शिल्लक असेल. पॉवर प्लेची ओव्हर असेल. या षटकामध्ये एखादा चौकार षटकार पाहायला मिळतो का पॉवर. इथून मात्र षटक सामन्याचा इशारा येतो. या षटकाचा जर विचार केला तर 3 धावा बनल्या गेल्या. पहिला षटक समाप्त झाले.
नैतिक असतील दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. नैतिक इथे जर 6 चेंडूचा खेळ समोर झाला, 6 चेंडूमध्ये धावा लागल्या गेल्या त्या धावा फलकावर 3. अजून जर विचार केला तर 18 चेंडूमध्ये 47 धावा बनवायच्यात. नैतिक दुसरे षटक हाताळण्यासाठी गोलंदाज तयार. इथे फुलटॉस चेंडू होता, इथे मात्र दांड्या अस्वस्थ झाल्या गेल्यात. इथे मात्र पहिल्या चेंडूवर विकेट प्राप्त करून दिले या नैतिकने. काय गोलंदाजी, एक न्यू फलंदाज मैदानामध्ये जातो साजन. चला या पुढील सामना चौरे संघाचा कर्णधार आणि वर्णीवाडी संघाचा कर्णधार दोन्ही संघाने आपण नाणेफेकीसाठी यायचं. याच्या पुढे सामना पाहायला मिळाला आपल्याला दुसऱ्या फेरीतील. इथे मात्र चेंडू तर सुरेख टाकले गेले होते, त्या चेंडूला चौकारामध्ये दाखल केला या फलंदाज साजनने. इथून जर साजनला अशीच फलंदाजी करावी लागेल. षटकार चौकार टाकावा लागतो, षटकार चौकार ठोकावे लागतील अशी गोलंदाजी. जर मॅचचा जर विचार केला तर पहिल्या चेंडूवर चांगलं विकेट प्राप्त केलेलं, त्याच्यानंतर त्या विकेटच्या नंतर जो न्यू फलंदाज गेला ना साजन, त्याने कमबॅक केले गेले. चौकाराने खाते त्याचं ओपन केलं गेलेलं. इथे पुन्हा एकदा त्या दिशेने तोच फटका, सेम फिल्डर आणि पुन्हा एकदा 4 धावेसाठी फटका सजला गेला. काय फलंदाजी पाहायला मिळते आपल्याला मैदानामध्ये साजन. इथे मात्र हॅट्रिकच्या उंबरठ्यावर असेल. इथे 2 चेंडू खेळला, 2 चेंडूमध्ये 2 चौकार टाकले गेलेत. अजूनही सोनू सर असतील काहीतरी फलंदाज त्याला गोलंदाजाला काम म्हणतो दिलं गेलं लांबूनच. इथून जर इथे जर विचार केला तर 3 चेंडूमध्ये मात्र 8 धावा खर्च केला. इथे मात्र खोलवर गतीचा चेंडू होता, क्षेत्ररक्षण धावतो संदीप असतील. इथून मात्र गणेश येतात, उचलतात, फेकतात, तोपर्यंत रनआउटची संधी असेल. मात्र 2 धावा फलकावर ऍड होतील. अजून सुद्धा पाया धावा तर 13 धावा लागल्या गेल्या धाव फलकावर. काहीच गोलंदाजी सुरू. इथे मात्र पुन्हा एकदा त्या दिशेला फटका घेतला गेला. तिकडून फलंदाज येतोय, उचलतोय, फेकतोय, तोपर्यंत एक धाव संख्येत भर झाले. ते चाला मिळतील आपल्याला. 14 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. इथे मात्र फटका तर सजवला गेला. संदीप होते, संदीप कडून कुठली चुकी न होता इथे उचलते फेकते तोपर्यंत इथे मात्र एक धाव फलकावर ऍड झाले गेले. 15 तर लागल्या गेल्यात धाव फलकावर. अजूनही पाहायला 12 चेंडूमध्ये बनवायचे अजूनही. चौतीस 12 चेंडूमध्ये 34. या जर संदीपचा जर विचार केला ना तर त्याला क्रिकेटची खूप आवड आहे. त्याला ऐकायला सुद्धा येत नाही आणि बोलता सुद्धा येत नाही. तर जो आपला इशारांचा म्हणला तर ते त्याच्यावर मान्य करायचं. इथे फुल टच चेंडू होता, फुल वसूल करायचं होतं, पण पाहूया उचलतात फेकतात तोपर्यंत इथे 2 धाव फलकावर लागल्या जातील. धावा 17. अजूनही 32 धावांची गरज असेल. 11 चेंडू मध्ये 32 बनवायचे.
प्रत्येक बॉल मागे षटकार चौकार ठोकावे लागेल इथून जर या सामन्यामध्ये इथे फुलटो चेंडू होता फुलटो वसूल करायचा होता स्वतः गोलंदाज पण त्याच्याकडनं झाले थोडीशी चुकी ज्या फलंदाजीची झेल सोडली तेच म्हणजे मोहन या मोहनची झेल सोडली गेली या मोहनला स्ट्राईक एंडवर आणण्याचं काम करावं लागेल या मोहनला इथून फलंदाजी करावी लागेल 10 चेंडूमध्ये 31 बनवायचे समीकरण सोपं नाहीये इथून प्रत्येक चेंडूवर षटकार चौकार ठोकावा लागेल मी आमच्या पोरांना सांगत असतो डबल सिंगल घेतले तरी सामना विजय होऊ शकतो पण आता इथे तसं जमलं नाही नैतिक येते गोलंद पुन्हा एकदा जेल सोडले दूरवरून प्रवास करून आलेला नैतिक इथे मात्र जेलच्या खाली पोहोचलेला पण इथून जेल सोडले गेले त्या कोऱ्याची सोडले साधनची इथे मात्र ज्या दोन्ही फलंदाजांच्या जेल सोडल्या गेल्यात ना तेच फलंदाज मैदानामध्ये दाखल आहेत अजून सुद्धा 9 चेंडू मध्ये 29 बनवायचे 20 तर बनले गेला तिथून 2 षटकार चौकार पाहायला मिळतील का पाहूया इथे मात्र 20 मध्ये खेचलेला फटका नैतिक होते येतात आडवतात उचलतात पुन्हा एकदा रनआउटची संधी असेल पण इथे एकदा इथून मोहन स्ट्राईक एंडला ज्या मोहनची झेल सोडली गेली तेच मोहन या मोहनला चांगली फलंदाजी करावी लागेल या षटकामध्ये एखादा चौकार षटकार ठोकावा लागतील शेवटचे 2 चेंडू बाकी असतील इथून मात्र पाया निर्धाव चेंडूची सांगता येते काय गोलंदाजी राहिली आहे संदीप कर्णा या संदीपचा जर विचार केला तर चांगली गोलंदाजी पाहायला मिळते संदीप कर्णा या संदीपने जर आतापर्यंत जे 5 चेंडू टाकलेत ना त्या 5 चेंडू मध्ये मात्र 6 धावा खर्च केलात इथे मात्र वाईट चेंडूची सांगता होते 27 तर झाला गेलात इथे फटका सुरेख जेलची संधी असेल इथे मात्र कुठली चुकी न करता मध्ये जेल पकडले गेले ते नैतिकने इथून फलंदाज बाद होते मोहन आता येणारे 6 चेंडू आणि 27 धावांची गरज असेल प्रत्येक चेंडू मागे षटकार चौकार ठोकावे लागेल स्ट्राईक एंडला पाहायला मिळेल आपल्याला आता 6 जण आणि नऊ फलंदाज मैदानामध्ये दाखल झाले तो ज्ञानेश्वर 6 चेंडू 27 ची गरज इथून प्रत्येक बॉल मागे षटकार चौकार ठोकावा लागतील चला वर्णवाडी संघाचा कर्णधार आणि चौरेवाडी संघाचा कर्णधार यायचा आपण दोन्ही संघांनी नाणेफेकीसाठी प्लीज मित्रांनो यायचं आपण याच्या पुढील मॅच आपलीच असेल इथे 9 चेंडू असेल फ्रेडची संधी असेल पाया फलंदाज स्ट्रायकरला पाहायला मिळते आपल्याला साजद मंगेश कोण ट्रॅकवर फिरकीचा जादूगार पहिला चेंडू तर मी टाकले गेले फ्रेडची संधी इथे मात्र बॉल इथे निघून गेला तो एसटी कक्षा रक्षामध्ये हातामध्ये जाऊन विसरले गेले मी जरा मामांना विनंती करते का आपण दोन्ही संघांमध्ये नाणेफेकी करून घ्यायचे इथून मात्र पाहायला काय घडलं ते विकेट मयूर इथून मात्र जर करते संघाचा जो विचार केला तर पूर्णपणे आपल्या बाजूने सामना जिंकून ठेवला या पुढचा सामना पाहायला मिळेल आपल्याला चौरे आणि त्याच्यानंतर वर्णवाडी इथे मात्र चौरे संघाने नाणेफेकी जिंकली आणि इथे मात्र
निर्धाव चेंडूचे सांगता येते. अशी निर्धाव चेंडूची गोलंदाजी करावी लागेल. या मुंगेशला एक फिरकीचा गोलंदाज पाहायला मिळतो मैदानामध्ये. आणि याच्यानंतर आवाज ऐकू आपण रायगड तालुक्यातील बुलंद आवाज असा सोनू सरांचा. ही मॅच झाल्यानंतर त्यांचा आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. इथून मात्र पुन्हा एकदा विकेट. गुरनाथ अजूनही उर्वरित 2 चेंडू शिल्लक असतील. इथे मात्र फटकातून सुरू केले गेले. बाउंड्री लगत फिल्डिंग करत असताना पाहायला मिळेल आपल्याला संधी. शेवटचा चेंडू असेल. इथे फटका सजवला गेलाय. अक्षय असतील जेल खाली. इथून कुठली चुकी न करता 1 and अटॅक मध्ये जेल पकडले गेले. फलंदाज बाद आणि मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय तो नो डाऊट तुषार. त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाल्या 12 चेंडू